विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप जे आहेत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेले. आपण या सगळ्याकडे कसं पाहता? काय पाहायचं याच्याकडं? फडणवीसांसारख्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर आरोप लावत असतील तर मला असं वाटतं त्याची चौकशी व्हावी. मी काय आरोप करत नाही, पण फडणवीसांसाठी सुद्धा चांगलं होईल की त्यांना चौकशी व्हावी. जे काय मनोज जरांगे पाटील बोलतात याची चौकशी व्हावी. निश्चित जनतेसमोर सत्यता समोर यावी असं मला वाटतं. ते म्हणतात की माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, सलाईनमधून माझ्यावरती विषप्रयोग करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. मी काय म्हणतो, या सगळ्या आरोपाची चौकशी करा. खरंच झाले का? कोण असा प्रयत्न केला का? चौकशी करा. दूध का दूध आणि दूध पाणी का पाणी होईल ना, त्याला काय फरक पडतो? मनोज जरांगे पाटील व्यथित झालेले पाहायला मिळतात, कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावरती देखील आरोप प्रत्यारोप. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस एक गट करताना पाहायला मिळत होता. आणि आता आक्रमक होऊन जे काही व्हायचं आहे ते सागर बंगल्यावरती व्हावं यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले. आता आंदोलनं करताना थोडंसं बॅलन्स राहून आंदोलन व्हावं असं मला वाटतं. मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि दुसरेच प्रश्न मध्ये येतात. ठीक आहे, राग, लोभ एखाद्या नेत्याविषयी आपल्याला येऊ शकतो, आला नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपलं आंदोलन आहे. वाटतं त्याच्यावर एकाग्रता केली पाहिजे. सागर बंगल्यावर गेलं, ठीक आहे, लोक येतील, बंगल्यावर बसतील, परंतु आपला प्रश्न सुटणार आहे का हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं प्रश्न सोडवण्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं असं मला वाटतं. भाजपच्या नेते मंडळींच्या देखील आता प्रतिक्रिया येतात. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचा खरा चेहरा आणि खरा उद्देश जो आहे तो आजच्या या सगळ्या कृतीतून उघड झालेला आहे. खरं तर एक त्यांची जी भूमिका वाटते मला ओव्हरऑल, की भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीनं काम करते. एकीकडं काही मंत्री एका आंदोलनाची एक भूमिका मांडतात, काही मंत्री आंदोलनाच्या विरोधात भूमिका मांडतात, आणि दोन्ही लोक निवडणुकीच्या हेतून किंवा राजकीय हेतून दोन्हींचा वापर स्वतःसाठी करायचा. खरं तर चेहरा भारतीय जनता पार्टीचा हा आहे. करायचा तर सगळ्यांनी विरोध करावा, नाही तर सगळ्यांनी सपोर्ट करावा ना. भुजबळांना इकडे कामाला लावायचं, बाकीच्यांना इकडे कामाला लावायचं, मग यांनाही चूज करायचं, यांनाही चूज करायचं. कसं आहे, असं केल्याने एक तर फायदा होईल, नाही तर आधे इधर आधे उधर आधे मेरे साथ. शोलेमध्ये कसं आहे तसं होण्याची शक्यता असते भारतीय जनता पार्टीची. असंही होऊ शकतं. ते ना ओबीसीचं समाधान करू शकले न मराठ्यांचं, मग आधे इधर आधे भाजप के साथ रहेंगे की नाही रहेंगे याचा सुद्धा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे असं मला वाटतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच जातो. म्हणतो याचा राज्यकर्त्यांनी, सरकारने विचार करावा. तुम्ही नोटिफिकेशन काढलं कुणबीच्या विषयी, तुम्ही 10% आरक्षण देण्याची भूमिका घेतली, तरी जनतेमध्ये क्षोभ का, जनतेमध्ये रोष का, आंदोलन का चिघळतं याचा विचार सरकारने केला पाहिजे. सर, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. आपण चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे. काय मुद्दे असतील कसं सांगू? नाही, एकतर मुद्दे आम्ही क्लिअर केलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये. सगळ्यात आधी या महाराष्ट्रात गुंडा राज आत्ताच्या घडीला आहे. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे. या महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांची फसवणूक होते. परीक्षेचे पेपर फोडले जातात. 2-2 वर्ष 3-3 वर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्यामुळं मला असं वाटतं व्यथित व्हायला लागतं. ज्याच्याकडे 2 पैसे तो पेपर फोडतो, पेपर लिहितो, नोकरीला लागतो. आणि या सगळ्या विषय घेऊन मला असं वाटतं ड्रग्सचा मोठा या महाराष्ट्रात वावर झालेला आहे. गावगाव ड्रग्स मिळतात. पुण्यामध्ये आता 4,000 कोटीचा ड्रग्स सापडला. आणि या सगळ्या गोष्टी निश्चित अधिवेशनात समोर येतील. सर, एक शेवटचा प्रश्न. चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य समोर येत आहे की छोट्या पक्षांना संपवा. वाटते भाजपचा हा खरा चेहरा आहे. हे पक्ष सोबत घ्यायचे, त्यांच्यावर अलायन्स करायचं, नंतर त्यांनाच संपवायचं. तसा निसर्गाचा नियम पण हे मोठा मासाला आणि मासाला गिळतच असतो. परंतु एवढ्या उघड अशा पद्धतीनं राजकारण करणं याचा अर्थ आपला पक्ष सक्षम नाही आहे का काय, अशा प्रकारची शंका सगळ्यांच्या मनात निर्माण होत असते. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही छोटे छोटे पक्ष बिलकुल तोडून मोडून स्वतः जॉईन करायचे.
याचा अर्थ तुमच्या कार्यकर्त्याच्या सक्षमतेवर कर्तृत्वावर विश्वास नाही आहे. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.